श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात कहाणी सूर्यनारायणाची, रविवारची, आदित्य राणूबाईची. केवळ ही कथा श्रवण केल्याने सर्व पातके नाहीशी होतात, इष्टफल प्राप्ती होते आणि सर्व अनिष्ट दूर होते. चला तर या दिव्य कथेला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला तर ऐकूयात कहाणी आदित्य राणूबाईची. आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं त्यानं पाहिलं की नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. त्यानं त्यांना विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा ना. त्या म्हणाल्या, तुला कशाला रे वसा हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या त्याला म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी म्हणजे रविवारी मुकाट्यानं उठावं, सचिळ अर्थात वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 सुतांचा तांतू करावा, त्यास 6 गाठी द्याव्या, पान फूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावे, 6 मास पाळावे, माघी रथसप्तमीला संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. पुढे मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचाराला ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. मुलगी म्हणाली, तुझी कहाणी ऐकायला आता मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच ब्राह्मणाच्या मनामध्ये राग आला. तेथून तो निघाला. तो थेट प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे. बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, या गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. मुलगी म्हणाली, बाबा तुमची कहाणी नाही ऐकायची तर कोणाची ऐकू? घरामध्ये गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातामध्ये दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? ब्राह्मण म्हणाला, जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर ते घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. समोर दासी दिसल्या. त्यानं त्या दासीने विचारलं, अगाग दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? दासी म्हणाल्या, आम्ही दासी प्रधानाच्या. तो म्हणाला, प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? तर फाटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे.
प्रधानाच्या राणीला बातमी समजताच तिनं दासीला आज्ञा केली की परसदारानं त्याला घेऊन या. त्या परसदारानं त्याला घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होण मोहरांनी तो भरला. त्याला सांगितलं, बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं तो आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला आणि हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तो म्हणाला, आई, दैवे दिलं ते कर्मानं नेलं ग. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. दासीने विचारलं, अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? दासी म्हणाल्या, आम्ही दासी प्रधानाच्या. तो म्हणाला, प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातला, काठी पोखरून ती होणा मोहरांनी भरून दिली. त्याला सांगितलं, बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने तो जात असताना सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला आणि हातची काठी काढून घेऊन गेला. झालेली गोष्ट घरी राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातला, नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला. कुठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीमध्ये पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तो म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारेच्या रूपाने आला आणि हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तो म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती स्वतः उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेले, न्हाऊ घातली, पाठावं नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. तिने विचारलं, काय वासा करतेस ग, तू मला सांग ना. बहीण तिला म्हणाली, अगं ग चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकायला तुला वेळ मिळाला नाही. कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय तरी काय करू ग? तेव्हा तिनं तिला तो वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले. ती म्हणाली, मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठली, परवर कोठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तसे घरी जायला निघाली. एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागले. तो पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाटलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय रे फळ, माझं पोट भरलं पाहिजे. आणि असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोठे राणीनं घेऊन 3 त्याला दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. तशी लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. राणी त्याला म्हणाली, तुला रे वसा कशाला हवा? उचशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. तो म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा मी टाकत नाही. तेव्हा वसा राणीनं त्याला सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीला गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं.
आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा पिटा रे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली, चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तू मला सांगा. मग राणीनं त्याला सुद्धा तो वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलीला गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ती ऐकली. तिचा मुलगा वनामध्ये गेलेला होता, तो परत आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो सुद्धा आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाही तो वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलीस गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मांसाचा गोळा, हात पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता तो उलथा केला. 6 मोती होती, 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगित, ती त्यानं चित्तभावे ऐकली आणि त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला तो वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आले, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले, लोहगंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वानं जेवायला गेले. सूर्यनारायण भोजनाला बसले आणि त्यांना पहिल्याच घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसं सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होत आहे.